नमस्कार. सरळ सरळ भाग 17 मध्ये आपले स्वागत आहे. आपला आजचा विषय राज्यकर्त्यांना टीका आक्षेप नकोच असा आहे. हमसे मत कहो कि चुप रहे, हमसे मत कहो कि चुप रहे, सच बोलना ही तो जुर्म बना दिया है, सच बोलना ही तो जुर्म बना दिया है. नमस्कार. भारतात आणि महाराष्ट्र राज्यात समविचारी पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे त्यांची ध्येय धोरणे ही पण बहुतांश सारखी आहेत. यातच एक नवीन धोरण म्हणजे की टीका सहन करणार नाही, आक्षेप सहन करणार नाही अशा प्रकारचे आहे असं दिसून येत आहे. मागे काही काळ जर आपण पाहिला तर लक्षात येईल की ज्या ज्या लोकांनी व्यंगचित्र काढले किंवा गुजरात समाचार वर्तमानपत्र सारख्या वर्तमानपत्राने शासनाच्या विरुद्ध भूमिका घेतली किंवा इतरही काही टीव्ही चॅनल्सवाल्यांनी विरोधी भूमिका घेतली, अशा सर्व लोकांना त्रास देण्यासाठी सरकारचा वापर केला गेल्याचे आपल्या सर्वांना माहिती आहे. यामध्येच काही लोकांनी यूट्यूब चॅनलवर किंवा क्रिटिका व्यंगचित्र काढले, त्यांनाही सरकारने त्रास दिल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. असा हा भाग हम करे सो कायदा एक प्रकारची हुकुमशाही असं आपल्याला म्हणता येईल. हे सातत्याने भारतात आणि महाराष्ट्रात सुरू आहे. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाने एक परिपत्रक काढून त्यांना कोणत्याही समाज माध्यमांवरती शासनाच्या धोरणात्मक निर्णयावर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे मत किंवा टीका आक्षेप नोंदवू नयेत, अन्यथा त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी अशी सूचना अशोक कुमार भिल्लारे, संचालक अभियोग संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या नावाने दिली आहे. वास्तविक शासकीय कामकाजामध्ये सचोटी, कर्तव्य पारायणता आदी राखण्यासंबंधीच्या त्यांच्या कर्तव्यामध्ये ही कृती बाधा आणणारी आहे, तेव्हा अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे असेही या पत्रकात म्हटले आहे. एकंदरीत हे सर्व करण्याच्या पाठीमागे कारण काय, तर शासनाच्या कोणत्याही निर्णयाच्या विरुद्ध कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियामध्ये व्यक्त होऊ नये. दुसरीकडे जेव्हा राजकारणी व्यक्त होतात तेव्हाही या गोष्टीकडे लक्ष दिले जाते. ताबडतोब त्यांचे मुद्दे फोडण्याचा प्रयत्न होतोच, परंतु काही लोकांच्या विरुद्ध कारवाई सुद्धा केल्या जाते. सरकारने शिस्तीच्या नावाखाली आवाज दडपण्याचा हा प्रयत्न केला असल्याचे मत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, आमचे मित्र माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे. वास्तविक कोणत्याही निर्णयाच्या बाजूने आणि निर्णयाच्या विरोधात असे समर्थन करणारे आणि विरोध करणारे लोक असतातच, आणि ज्या पक्षाचे सरकार असते त्या पक्षाची स्वतःची एक ध्येय धोरणे असतात आणि ती राबविताना इतर पक्षांना ते आवडत नाही किंवा पटणारे नसते, म्हणून ते लोक त्या विरुद्ध असतात असा एक भाग आहे. मात्र तरीही विरोधकांना समजून घेणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांना तेवढाच त्यांच्या मताला वाव देणे किंवा त्यांच्या विरुद्ध कोणतीही सत्ता न वापरणे, त्यांच्या विरुद्ध पोलीस कारवाई न करणे, एवढा संयम राजकारण्यांनी बाळगला पाहिजे. ती संस्कृती आता लोप पावत आहे असं आपल्याला म्हणता येईल. शेवटी फक्त कर्मचारी पगार घेतात म्हणून त्यांना आपण थांबवू शकणार आहात, मात्र जनतेला सुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहेत आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही माध्यमाने विचारत राहणारच आहे. ही बाब समजून घेण्यासारखी आहे. या आशयाचा मला एक शेर आठवतो, ताज पहनकर जो खुदा समझ बैठे हैं, ताज पहनकर जो खुदा समझ बैठे हैं, वो भूल गए कि जनता सवाल करना जानती है, वो भूल गए कि जनता सवाल करना जानती है. धन्यवाद.